नमस्कार, मी संध्या. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत पुलाव. तर पुलाव अगदी साधा सोप्या पद्धतीने बनवणार आहे, जास्त काही असं नाही बनवणं. तर त्यासाठी मी काय काय घेतले, कसे घेतले ते तुम्हाला मी दाखवते. तर आहे ना, जे दावतचं तांदूळ आहे ते मी छान असं बॉईल करून घेतलं. दावतचं आहे, पाहू शकता किती मोठे मोठे त्याचे हे आहे. खूप छान दावतचं खूप बिर्याणी खूप छान होते, पुलाव वगैरे खूप छान होते त्याचा. तर मी आता पुलाव बनवणार आहे, तर तुम्हाला दाखवते. तर आता इथं मी काय केलं आहे, तर तेल घेतलं आहे. तेलामध्ये थोडीशी जिरे वगैरे टाकलेले आहे, त्याच्यानंतर तेजपत्ता टाकला आहे, कांदा टाकलेला आहे, टमॅटो टाकलेला आहे आणि हिरवी मिरची जी आलं लसूणची पेस्ट आहे ती टाकलेली आहे. तर हे छान असं आता फ्राय झालेलं आहे, पाहू शकता फ्राय झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये ज्या मी भाज्या घेतलेल्या आहे, आम्हाला जास्त भाज्या आवडत नाही त्याच्यामुळे मी थोडंसं हे करणार आहे. तर बटाटा घेतलेला आहे, वाटाणा आहे, शिमला मिरची आहे, गाजर आहे. तर एवढंच मी घेतलेलं आहे, जास्त भाज्या आम्ही टाकत नाही त्याच्यामध्ये. तर आता ह्या भाज्या मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. याच्यात तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही घालू शकता. तर मी माझ्या घरात जे मसाले आहे ते मी टाकणार आहे. आणि त्याच्यासाठी मी हा कांदा जो आहे तो फ्राय करून घेतलेला आहे, जो आपल्याला पुलावला वरतून टाकायचा आहे. छान असा तळून घेतलेला आहे तो मी कांदा. तर आता याच्यामध्ये मसाले वगैरे टाकून ही भाजी शिजवून घ्यायची आपल्याला 1-10 मिनटं. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे करायचं आहे, मसाले आपल्याला जो उकडलेला म्हणजे जो वेळून घेतलेला तांदूळ आहे तो टाकायचा आहे. तर आता इथं पाहू शकता मी याच्यात भाज्या वगैरे टाकून घेतल्यात, भाज्या वगैरे टाकून झालेल्या आहे. आणि आता याच्यामध्ये मी हा जो आहे तो हा शाही बिर्याणी मसाला मी टाकणार आहे. जास्त नाही टाकणार, थोडंच टाकणार, कारण का त्याच्यामध्ये खडे मसाले भरपूर असतात, त्याच्यामुळे जास्त नाही टाकणार आहे मी. आता ह्या भाज्यांना थोडंसं आपण मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून ते भाज्या आपल्या पटकन शिजून जातील. त्यासाठी हे भाज्या छान असं घालून घ्यायचं आहे. आणि 10 मिनटं या भाजीला आपल्याला शिजवायची आहे, अगदी शिजवून नाही घ्यायची. थोडी मीडियम अशी राहिली पाहिजे भाजी, अगदी पण ही नाही, कच्ची नाही, अगदी पण ही. तर आता इथं तुम्ही पाहू शकता हे काय आहे. तर हे आहे आपण जे भात जो वेळून घेतलेला आहे त्याचं पाणी आहे. तर हे पाणी मी कधी फेकून देत नाही. हे पाणी जे आहे याला मी याचा वापर झाडांसाठी करते. तर ह्यांनी जर गुलाब किंवा मोगरा वगैरे जी झाडं असेल तुमची कोणती, त्या झाडाला हे पाणी टाकायचं आहे, कारण का याच्यामध्ये मीठ नसतं. त्याच्यामुळे हे तांदळाचं जे पाणी आहे ते किडे वगैरे होत नाही आपल्या झाडांना आणि त्याची ग्रोथ होते. त्याच्यासाठी हे जे पाणी आहे तांदळाचं ते वेळेला पाणी टाकून द्यायचं नाही. कधी हे पाणी आपण झाडांना टाकायचं, तेही थंड झालं. आता माझा वेळून 1-1.5 तास झाला, त्यामुळे पूर्ण पाणी थंड झालं. हे पाणी मी झाडांना टाकणार आहे. तर म्हणजे आपण जे खत वगैरे वापरतो त्याच्याऐवजी तुम्ही जर कधी असं भात वगैरे वेळा तर ते पाणी टाकून नका देऊ, तुम्ही असं झाडांना घाला. तर आता इथे हे झालेलं आहे. तर आता इथे मी त्याच्यावरती 10 मिनटं झाकण ठेवणार आहे. तर आता आपली भाजी लवकर शिजण्यासाठी तुम्हाला तर माहिती मी काय करते, तर मी याच्यावरती जे आहे तर हे थोडंसं पाणी टाकणार आहे ताटावर, जेणेकरून आपली भाजी वाफेवरती लगेच शिजून होईल आणि जास्त वेळ लागणार नाही भाजीला शिजायला. त्याच्यामुळे मी लगेच 10 मिनटात आपली म्हणजे भाजी नॉर्मल वाफेवरती शिजवायची, पूर्ण असा गाळ करायचा नाही भाजीचा, जेणेकरून भातामध्ये ती अशी छान अशी राहिली पाहिजे. तर आता इथं आपली पूर्ण अशी बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे. तर आपल्याला जो मसाला आहे हा जो थोडासा टाकून घ्यायचा आहे. मी आधी का नाही टाकलं, कारण का आधी त्याचा खूप म्हणजे जळकट वगैरे कधी भाजी जर लागली तर वास येतो, म्हणून मी नंतर टाकणार आहे. थोडंच टाकायचं आहे, आता त्याचे खडे मसाले खूप असतात, त्याच्यामुळे जास्त नाही टाकायचं. त्याचा झटका पण लागू शकतो, म्हणजे झरके लागतात असे खाताना, तिखट वगैरे असं लागतो, मसाला जास्त लागतो, त्याच्यामुळे नाही करायचं. तर पाहू शकता तुम्ही भाजी आपल्या बऱ्यापैकी शिजलेला आहे, एवढेच शिजवायचे आहे. तर आता याच्यावरती आपल्याला जो भात आहे तो टाकून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता मी इथं अर्धीच भाजी याच्यात खाली ठेवलेली आहे आणि अर्धी भाजी इथं काढून घेतलेली आहे. आपल्याला इथं त्याच्यावर भात टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यावरती भात पसरायचा आहे. आणि भात पसरवल्यानंतरला परत एक त्याच्यावरती भाजीचा लेअर द्यायचा आहे आणि हे करायचं आहे. मी तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता तुम्ही एकदम
सुट्टा असा भात होऊन जातो. थोडासा आपण साईडला असं म्हणजे जर तुम्ही चाळणीत ठेवला तरी पण चालेल, मी असा ठेवला होता. तर हा जो आहे आता याच्यावरती असा टाकून घ्यायचा आहे. छान असं पसरून घ्यायचं आहे याच्यावर, जेणेकरून आपला जो भात आहे त्याला टेस्ट येईल. असं करायचं आहे. तर आता इथं मी थर लावून घेतलेला आहे भाताचा. त्याच्यावर थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. आणि हे जे आहे मी हा जो खाण्याचा कलर आहे तो मी थोडासा टाकणार आहे त्याच्यावर. तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी काही हरकत नाही, ऑप्शनल नाही असं काही नाही. मी आवडतं म्हणून टाकलेला आहे. तर आता याच्यावर आपल्याला थोडासा कांदा आणि जे तळलेला हा जो कांदा आहे आणि काजू आहे ते टाकून घ्यायचे. जो कांदा आहे असं टाकून घ्यायचं आहे. भरपूर कांदा टाकायचा. कांद्याने याला खूप टेस्ट भारी येते पुलावला. तुम्ही नाही टाकला तरी काही नाही, पण मला आवडते मी टाकते. तर आता याच्यावरती तर इथं मी जी भाजी होती ती थोडीशी त्याच्यावर परत टाकून घेतलेली आहे. छान अशी पसरून घ्यायची ती पण, जेणेकरून परत त्या भाजीचा जो हे आहे ते खालीच्या याला उतरेल, भात त्याला लागेल. तर याच्यावर परत तीच प्रोसेस करायची आहे आपल्याला. परत तांदूळ ते राहिलेला आहे तो परत एक लेअर टाकून घ्यायचा आहे. आणि मग जो काही परत कांदा वगैरे उरलेला आहे तो पूर्ण टाकून घ्यायचा आहे. आपण मीठ टाकलेलं आहे पहिलं याच्यामध्ये, त्याच्यामुळं परत मीठ टाकायची गरज नाही पडणार. म्हणजे भाजीला वगैरे मीठ आहे. तुम्हाला जर भाजीत वगैरे मीठ नसेल टाकली तर तुम्ही असं पण टाकू शकता. तर पाहू शकता असं छान असं पसरून घ्यायचं आहे भात. हा सगळीकडे पसरला पाहिजे. तर आता हे जे राहिलेलं पाणी आहे थोडंसं हे परत मी याच्यावर टाकून घेणार आहे. हे मी तेलामध्ये हे केलेलं आहे त्याच्यामुळं थोडंसंच टाकलेलं आहे. त्यावर आता टाकायचे आपल्याला हे जे राहिलेलं आहे कांदा वगैरे ते टाकून घ्यायचं आहे. कांदा हा तळला ना तर असं लागतो, तो खायला खूप छान लागतो. जेव्हा त्याचे जवळ त्याचा जे स्मेल आहे ते त्याच्यात उतरते ना तेव्हा ते खूप भारी लागतं खायला. आता ह्याच्यावर आपल्याला काय टाकायचे आहे कोथिंबीर. तर आता हा पुलाव जो आहे तो मी अर्ध्या तासात बनवलेला आहे, झटपट असा. तर पाहू शकता तुम्ही आता. तर असा छान असा आपला पुलाव तयार झालेला आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे, बारीक गॅस करायचा आहे आणि त्याच्या खाली डायरेक्टली नाही ठेवायचा, तवा ठेवायचा आहे. तुमचा कोणताही तवा असेल, चपातीचा, भाकरीचा, जो काही कोणताही तवा असेल तो ठेवायचा आहे त्याच्यावरती. आणि गॅस बारीक, पहिल्यांदा तवा गरम करून घ्यायचा आहे चांगला आणि मग गॅस बारीक करायचा आहे. गॅस बारीक केल्यानंतरच आपल्याला हे जो याचं जे पातेलं आहे म्हणजे भाताचं, तो त्याच्यावरती भांडं ठेवायचं आहे. जेणेकरून त्याचा तुम्ही याच्यावर बटर वगैरे पण टाकू शकता, म्हणजे घी पण टाकू शकता, तुम्हाला आवडेल तसं तुम्ही टाकू शकता. तर मी तसलं काही टाकणार नाही, तर मी टाकणार आहे त्याच्यावरती थोडंसं गरम केलेलं तेल टाकणार आहे.
तर आता माझा सगळं असं तयार झालेलं आहे. तर आता इथं मी गॅस पेटवला आहे. हा तवा ठेवलेला आहे मी लोखंडाचा. हा माझा भाकरीचा तवा आहे. तो मी आता छान असं तापून देणार पहिल्यांदा आणि मग गॅस बारीक करणार आहे. नंतरला तो हे जे भाताचं टोप आहे तो याच्यावर ठेवायचं आहे, जेणेकरून त्याला थोडेसे वाफ लागले पाहिजे. वाफेने जे काही आपण टाकलेलं आहे त्याचं जो थोडंसं वाफेने त्याचं पाणी झालं ना तर ते त्याच्या पूर्ण भाताला लागून जातं. तर आता इथं मी बनवली आहे कोशिंबीर. पाहू शकता, काकडी, टमॅटो, कांद्याची कोशिंबीर बनवलेली आहे. दही टाकलेलं आहे, थोडं मीठ टाकलेलं आहे. तर आता इथं माझी कोशिंबीर पण तयार आहे. आता मी ह्याच्यावरती छान असं झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवलं तर छान असं त्याला पाणी सुटेल. आता इथं आपला गॅस हे झालेलं आहे. आता गॅस फुल होता. आता मी पूर्ण बारीक करून ठेवणार आहे आणि एक 5 ते 5 मिनटं ठेवलं तरी पण चालेल, कारण का त्याची फक्त आपल्याला खालून गरम करायचं आहे. तर आपला हे जे आहे आता मी याच्यावर ठेवून घेते. तर आता हे असं ठेवून घ्यायचं आहे. एक 5 ते 10 मिनटं थोडंसं गरम झालं का गॅस बंद करून टाकायचा आहे. छान असा त्याला आतमध्ये मुरून द्यायचा आहे भात. पाहू शकता, तुम्हाला आवाज येत असेल तर असं आता पाहू शकता तुम्ही. छान अशी त्याला गरम वाफ लागली, त्याच्यामुळे किती छान असा दिसतो आहे. आणि पाहू शकता सुटले ना तुमच्या पण तोंडाला पाणी. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मस्त खा आणि मस्त राहा. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.